हॅलो फ्रेंड, आजची भटकंती आहे अशा एका ठिकाणची जिथे तलावाचे खोदकाम चालू असताना शंकर महादेवांची पिंड सापडली आणि ह्याच पिंडीला गावकऱ्यांनी एका जाग्यावर प्रस्थापित केले की अशा ठिकाणी या पिंडीतून सदैव वर्षभर पाण्याचा निखळ झरा वाहत असतो। आम्ही श्रावण महिन्यात आलो होतो त्यावेळेस इथे पिंडीतून पाणी वाहत होते। त्यासाठी आज आम्ही म्हटलं उन्हाळ्याच्या रखरखत्या उन्हात जाऊन पाहूया की या उन्हाळ्यात पण त्या पिंडीतून पाण्याचा झरा अखंड वाहत आहे का। ह्या कुंडामध्ये पाणी ओसंडून वाहत होतं, परंतु उन्हाळा असल्यामुळे पाणी वाहत नाही आहे। आणि इथे आपण शंकराच्या पिंडीतून पाहिलं तर पाणी आजही अखंडपणे वाहत आहे। हीच आहे शंकर महादेवांची किमया। तर मित्रांनो, नक्कीच भेट द्या, दर्शन घ्या। नागेश्वर महादेव मंदिर, चांडोली, पुणे नाशिक हायवेपासून 7 किलोमीटरच्या अंतरावर असणार हे ठिकाण नक्कीच मनाला भुरळ घालतं आणि शंकर महादेवांचा आशीर्वाद भेटल्याशिवाय राहत नाही। तर आपण पाहू शकता, सुंदर हे असं महादेवाच्या लिंगामधनं सदैव अखंड हे पाणी वाहत आहे। धन्यवाद। अशा ह्या निसर्गरम्य वातावरणात निसर्गाचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला।